हार्ड वर्किंग माणूस. याच मातीचा सुगंध आणि वराडी भाषेचा स्वॅग घेऊन येत आहेत आपले नेक्स्ट रिअल हिरो. त्यांच्या कष्टाने त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. ते आहेत ट्रेंडिंग फिटनेस कोच आणि असंख्य कामगारांचे प्रतिनिधी. एबीपी त्यांना कमेराची सांगा. जेव्हा मी लग्न केलं होतं तर घरचे सर्व ते नाही बिल म्हणत बसवलं होते ना. की मग पोराच्या घरी आठवड्याला 15-16 लाख असते त्या. आता काय सांगा? आठवड्याला असते त्या. स्वतःचं घर मायाला बनवायचं राहूनच गेलं. पण बाळानं माझ्या नशिबाचा जन्म झाला. आज जगाच्या सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात मोठ्या घरात मला हक्काने यायची संधी मिळाली आहे. चांगला मराठी माणूस आहे याचा. ओळखलं का मले? तर मी अमरावतीचा देशी बिल्डर रोशन भजनकर. तिब्बतच्या घरात तर तुम्ही लय बॉडी बिल्डर पाहिले असा. पण मी त्याच्यासारखा नाही आहे. मायवाली बॉडी म्हणजे एकदम स्टील बॉडी आणि हे मेहनत करून बॉडी तयार केलेली आहे. रेग्युलर पडून नाही. माझ्या गावातल्या मंदिराच्या पाया चढून मी बॉडी बनवली आहे. दिवसाले शेकडो पोते वाहून मी हे बॉडी बनवलेली आहे. माझ्या गावातल्या मातीचा खरा खुला आणि आपल्या गावातल्या शुद्ध हवा खाऊन ही बॉडी बनवलेली आहे भाऊ. तसं तर मला बॉडी दाखवायचा शौक नाही, पण आता सारे लोक माझ्या मेहनतीवर प्रेम करून राहिले म्हणून मी हे फिजिक त्याच्यासाठी शो करून राहिले. आता एवढ्या लोकांनी मला आपला आयकॉन बनवलेला आहे. तेव्हा मी त्यांच्यासाठी किती गेलो बिगबॉसच्या घरात. अगदी महाराष्ट्रभर भारतभर लोकांचे मनच नाही तर बक्षीस पण दिली. आणि आता आपल्याला सगळ्यात मोठी ट्रॉफी जिथं जे ते पण आहे फक्त बिगबॉस मराठीची. माया आतली जिद्द आणि माया विदर्भाचा अभिमान घेऊन मी तिथे येऊन राहिलो. तुमचं नाव का? देशी बिल्डर रोशन भजनकर. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अमरावतीवरून येत असलेले देशी बॉडी बिल्डर रोशन भजनकर यांचं. भजन कर. मला सांगतो रोशन, हे सगळं पाहून ना आणि नशीब याचं कोलॅबरेशन काय असतं ते आता मला दिसतंय. धन्यवाद दादा. दादा पण एक गोष्ट मला सांगायची आहे. आज मी ह्या स्टेजवर आलो तर एका व्यक्तीचे आहे, दोघं व्यक्तीचे आहे. कामगिरी द्यायचं ना हे सांगा. कारण ही माझी गौरी आणि माझी मुलगी लायनी राशी त्या दोघीची आहे आलो. एक टाइम अशी गोष्ट होती, मी वर्कआउट करायला गेलो जिम मध्ये आणि घरी आलो आणि माझी आई आणि माझी पोरगी अशी टीव्ही पाहून राहिले होते आणि त्या टाइमला म्हणे माझी पोरगी आईले आई म्हणे आपले बाबा असे टीव्हीवर कधी दिसणार म्हणे. आई म्हणे आपण घरी दिसू म्हणे आपण टीव्ही गेलो म्हणे. ती गोष्ट मला होती. मी नेमकं तेव्हा आलो घरी आणि मी ही गोष्ट ऐकली आणि माझी पोरगी माझ्याजवळ आली. मला म्हणते बाबा तुम्ही एक कधी जाणार म्हणे टीव्हीवर. मी म्हटलं आपण कधी जाऊ टीव्हीवर. म्हटलं ठीक आहे जाईनच म्हटलं टीव्ही एक दिवस जाऊनच जाते म्हटलं. तेव्हापासून जिद्द पकडली आणि आज मी त्याच्यासमोर टीव्ही आहे. मला फक्त एकच वेळा सांगायला गेले गौरी पाहिजे ते बाबा टीव्हीवर आहे गरीबाचा पोरगा वा वा वा. मी सगळं परिवार तुम्हाला पाहतोय. अगं महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय. तुम्ही आज इथे खेळण्यासाठी तुम्ही जा पाऊल बाहेर टाकला दुसऱ्या घरात आलो तर इथून मी खाली जाणार नाही. इथून ट्रॉफी घेऊनच जाणार. हीच जिद्द असावी आहे. तुम्ही मेहनत तर केली पण आता दुसरं एक असतं ना मेहनत आणि त्याला कायच कळत नव्हतं बिग बॉस मध्ये. पुन्हा पुन्हा दाटला कळायला जरा जरा. त्याला समजा खरं बोलत होता पण त्याने जिंकलाय. दिसतंय डोळा आहे
आहे शॉर्टकट दार. तर तुम्ही काय निवडाल? हा इंडिव्हिज्युअल गेम आहे, तर तुम्हाला ठरवायचंय तुम्हाला कुठली दिशा निवडायची. जय बजरंगबलीचं नाव घेऊन आणि हात दरवाजेतून निघून जाईल. चला तुमची मेहनत मी आता इथूनच सुरू करतो. घेऊन या. जिम गेम नाही. आता हे उघडत राहते सारखा बिग बॉस नाही राहत नाही. मराठी आहे माझा. मराठी. आता या घरात दास आहे जुन्नर तालुक्याची शान. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर कसं आहे, राजकारणातील या स्वतः एक स्वयंघोषित सरकार आहे. काम कधी शिकणार आहे तू? काय पण मला काम सांगते काय मी आईला चा करून देतोय, दादाला चा करून देतोय. पाहूया. मग त्याला काय मला काय काम करायला लावायचे. तेच तोंडाचं मुक्त आहे आमच्या. आवडत नाही, पण आमच्या राजाने शिकवलं की स्वाभिमानाला धक्का लागला की उभा पाडायचा.